नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत कंटिन्युअस टेन्स. टेन्स शिकताना आपण मागील व्हिडिओमध्ये सिंपल टेन्स पाहिले, त्याचे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर असे तिन्ही टेन्स आणि त्याचा वापर पाहिला. आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत, म्हणजेच चालू भविष्यकाळ, चालू भूतकाळ, चालू वर्तमान काळ. जसं की मी आंबा खात आहे, तर कसं लिहिणार तुम्ही? तर याला तुम्हाला लिहिण्यासाठी यस प्लस ॲम किंवा इज किंवा आर प्लस V1 त्याला ING लावायचं पुढं, अशा प्रकारे लिहावं लागतं. प्लस ऑब्जेक्ट V1 ING किंवा यालाच वर्बचा चौथा फॉर्म देखील म्हणतात. जसं की वॉक, त्याला वॉकिंग. तर मी आंबा खात आहे, आय ॲम ईटिंग मँगो. आता ॲम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि आर कधी वापरायचं हे मी थोड्या वेळात सांगेल. आता पास्ट टेन्समध्ये काय करायचं तुम्ही, हे याचा फॉर्म्युला झाला. पास्ट टेन्सचा कसा फॉर्म्युला आहे, यस प्लस वॉज किंवा वेअर प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. आणि म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, आय वॉज ईटिंग मँगो. हे वाज वेअरचं खूप सोपं आहे. वाज कधी वापरायचं, एक वचने असल्यावर. एक वचने असल्यावर वाज. आणि वेअर WER वेअर कधी, अनेक वचने असल्यावर. जसं की इथं सब्जेक्ट समजा करता माणूस इथं वी असलं असतं किंवा मेनी पीपल असलं असतं, तर इथं वेअर आलं असतं मग. आणि इथं तहच आहे, ही, शी, इट असं आलं का इज वापरायचं. ॲम कधी वापरायचं, फक्त आयच्या पुढं ॲम वापरायचं. आईच्या पुढं ॲम. ही, शी, इट किंवा कुठलं नाव असेल तर इज वापरायचं. आणि जास्त जण असतील तर आर वापरायचं. आणि त्याच प्रकारे पुन्हा आपण पाहूया फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्म्युला पहा, यस प्लस शाल विल. मी सांगेल विल वापरा सगळीकडं, चालतं, काहीच अडचण येत नाही. प्लस V1 ING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे मी आंबा खात असेल, आपण साध्या भविष्यकाळात पाहिलेलं मी आंबा खातो, हे तर काय खात असेल म्हणजे ज्या काळामध्ये क्रिया चालू आहे आता सध्या, त्याला म्हणायचं कंटिन्युअस. मी आंबा खात असेल ला काय, आय विल बी. तर शाल किंवा विलच्या पुढे बी लावायचं बरं का, विसरू नका, हे बी. आय विल बी इटिंग मँगो. तर अशा प्रकारे या टेन्सला आपण शिकलेलो आहोत. तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहून घ्या. टेन्सचं नाव टाका, नंतर फॉर्म्युला लिहा, नंतर खाली उदाहरणे लिहून घ्या. धन्यवाद.